माझा लहान भाऊ कुठे आहे? राणादा भाऊ आणणार होता मला. माऊ, राणादा, राणादा, माऊ. आले आले. अरे उठलास? काय झालं? काय झालं? माझा भाऊ कुठे आहे? कसला भाऊ? दुकान म्हणला होता बारका भाऊ आणणार म्हणून. कुठे? जा देऊन ये त्याला लवकर. अरे असा लगेच येत नसतोय बारका भाऊ, त्याला टाइम लागतोय. किती टाइम? ते हा तुझ्या माऊला विचार की. माऊ सांग की. अरे आता मी काय सांगू? तू एक काम कर, तुझ्या राणादाला विचार. अहो जरा सांगा त्याला. बसा बसा सांगा. कसं आहे लाडू, तुला बारका भाऊ मिळणार पण लगेच नाही. हा नाही. अरे तुला सांगता बी येणार नाही आणि तुला कळणार बी नाही. का करणार नाही? का? अहो आता त्याला एवढे प्रश्न पडतात, त्याची नीट उत्तर द्या ना. असं अर्धवट सांगू नये लहान मुलांना. होय काय? मग तुम्हीच सांगा. घ्या बसा. नाही सांगा बसा. हो सांगा. हे बघ लाड, मला सांग, तू काल किती मोठा होतास? आजच्या सारखा. हा मग तुला राणात एवढं मोठं व्हायला किती दिवस लागतील? 1 5 5 हा अरे मग तसंच आहे. हे बघ कसं आहे, तुझा लहान भाऊ अजून जन्माला यायचा. आधी तो जन्माला येणार, मग मोठा होणार आणि मग तुला लहान भाऊ मिळणार. असं लगेच नसतो मिळत लहान भाऊ. तू बघशील ना वाट. हा तोवर काय करू? तोवर शाळा आणि तालीम करायची. चालेल? हा मग चला आता आपल्या टाइम टेबल नुसार तुझी शाळेची तयारी करायची वेळ झाली, हो की नाही? पण तालीम? तालीमीला आज सुट्टी, उद्यापासून तालीम. चला मग आवरूयात पटकन. उतरा लवकर. चला 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 चला. लाडूला तर सांगितलं, आता आबाने गोदक्काला कसं सांगायचं? सांगावं तर लागणारच. होय ते तर आहेच. त्या बिगर ते काय मागे लागायचं सोडणार नाही. ठीक आहे, तुम्ही सांगून टाका त्यांना. अहो मी कसं सांगतो? तुम्ही सांगा. मी कसं सांगणार? तुम्हीच सांगा. हो मी असं नाही सांगू शकणार, तुम्ही सांगा ना. नाही नाही ते तुम्हीच सांगा. राणा, अंजली, न्यारीला या. बरं ठीक आहे, आधी खाली जाऊ मग बघू काय ते. चला. साहेब चहा घ्या. ते राणा अंजली काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून बाहेर गेलती. काय ठरलं मग? ती आली तेव्हा लई रात झालती म्हणून काही विचारलं नाही. विचारायचं नाही. आहो साहेब, दोघं बी सांगतील की. आपण लई मागं लागणं बराबर नाही वाटत. अहो असं कसं? काय ठरलंय कळायला नको होय? आली की विचार. आता मी नाही बा, तुम्हीच विचारा. अहो मी लय वेळा विचारले, आता तुम्ही विचारा. काय पहलवान, काय म्हणतात तळ? हा नाही, गोदाक्का सांगत होत्या तुम्ही काल दोघं तळ्यावर फिरायला गेलता म्हणून. ते असंच आपलं सहजच. सहज? गोदाक्का काहीतरी वेगळं सांगत होती. काय? काय नाही, न्यारी कर. लाडू कुठे आहे? वर शाळेला जायची तयारी करतोय. ते लाडूला धाकटा भाऊ पाहिजे होता, त्याचं काय ठरलं?
राणा, तुम्ही काल रात्री ते महत्वाचं बोलणार होतासा, बोललासा काय? हा? अरे तू काहीतरी बोलणार होतास म्हणलास ना, बोललास काय? हे आपलं हो हा? सांगा की तुम्ही जरा. मी कामात आहे, तुम्ही बोला, मी काम करते. मी नाश्ता करतोय की. अरे मग खात खात बोल की. अंजली काम करताना कसं बोलल? काय न सांगण्यासारखं आहे का काय? नाही नाही तसं काय नाही. मग सांग की. ते आम्ही आपलं तिकडं म्हणजे ते अहो तुम्ही काम थांबवा की, या इकडे दोघं मिळून सांगू. अंजली, ते काम राहू दे. ह्यो राणा काय म्हणतोय बघ. अहो गोदाक्का, खरंच नको, बोलतील ते. तू हे आऊ. सोडते चल. आली अंजली, बोल आता. ते सांग बाई काय ठरलंय ते. हा काय बोलता आम्हाला काय कळलं झालं. अहो सांगा ना, काल मला कसं बोलत होतात न घाबरता, बोला तसं. सांग बाबा लवकर. काळजी करण्यासारखं काय आहे का? नाही मग ते गोदक का आबा, आम्ही लाडूला बारका भाऊ आणायचं ठरवलं. हो, आम्ही मुलाचा निर्णय घेतलाय. वा, आता खरी थोरलेपणाची जाणीव झाली तुम्हाला. बेस्ट. संसार तवाच पूर्ण होतो जेव्हा घरात लहान मूल येतं. बघत का, आता अंजलीन राणाचा संसार पूर्ण होणार बघा. होय होय, खरंय बघा मामांजी. म्हणजे आता लाडू संकट आणखी एक छोटूला येणार म्हणा की खेळायला. सुनबाई, हा? राणा आणि अंजलीने निर्णय घेतलाय. आता तुम्ही का मागं राहताय? घ्या मनावर. नाही नाही, आधी मान थोरल्यांचा आहे, मग आम्हा धाकल्यांचा नंतर न बघू. नाही पण जाऊ बाई, खरंच आम्ही लई खुश झालो बघा, खरंच. राणा अंजली, लई महत्वाचा निर्णय घेतलाय सा. तवा आधी देवाच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. आबा नमस्कार करतो. अरे आधी देवाला नमस्कार करा असं गोदाक्का म्हणली. तुम्ही आमच्यासाठी देवच आहे की. नमस्कार करतो. हो, लाडू एवढा बारका आहे, एवढी मोठी बॅग वजवणार नाही का? म्हणून मी शाळा नको म्हणतो. झालं तुमचं सुरू. कारण सगळी असतात ना तुम्हाला. नाही नाही भरते ना. ते गोदक्कानं आपण सांगितलं की एक चांगलं झालं का नाही, एक टेन्शन मिटलं बघा. हो, आणि दुसरं टेन्शन लाडूचं, ते सुद्धा मिटलं. आता आपण बिनगर राहू. पण एक आहे, गोदक्कानं आपण लई खुश झालते बघा. त्यांच्या मनासारखं झालं ना सगळं. का? आपल्या मनात बी होतच की. हो, आपल्या सगळ्यांच्या मनात होतं. पण मला सांगा, आज तालमीला का नाही गेलात तुम्ही? लाडू परत रुसला ना तर बघा. अहो नाही नाही, अहो त्याचं काय आहे, ते सूर्यानं त्याच्या कंपनीचे मालक आहेत ना, ते मळ्यावर येणार आहे. लवकर आटपून जायला पाहिजे. हा, तेही खरंय.
अहो पण त्या साहेबांशी नीट बोला. आता बोलायचं काय, नुसती ओळखच आहे की. आणि राहिला प्रश्न ते कॉन्ट्रॅक्टचा, आणि ते समजा तुम्ही वाचले. अरे आंघोळ झाली तुझी? हा काकीने घातली. अरे वा. काकींचा आजकाल लईच लाडका झालायच बघ तू. आम्हाला विसरू नकोस म्हणजे झालं. अहो उगाच काहीतरी काय बोलताय? तेवढं मायाने सगळं करतायत तर बिघडलं कुठे? मी कुठं म्हणलं बिघडलंय, चांगलंच आहे की. आणि आपली बी जिम्मेदारी वाटून घ्यायला कोणतरी पाहिजे. मग आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. कसली? अहो आज महाराजांचा पहिला दिवस आहे शाळेचा, आवरायचं नाहीये का? चला चला साहेब तयार व्हा, या. शाबास. हे बघा आज हा शर्ट घालायचा. हे काय? अरे हा तुझा शाळेचा शर्ट आहे. मी नाही घालणार. का? अरे शाळेत जायचं तर हाच ड्रेस घालायला लागेल ना. मी नाही जाणार शाळेत. लाडू असं काय? तू मला म्हणालास ना शाळेत जाणार म्हणून. मग आता असं नाही करायचं. चल लवकर कपडे घाल. मग असली रानादाला बी कापड दे, मगच मी येणार. अरे अहो हे घ्या, बघा आता कसं समजवायचं ते. हो हे तुम्हीच घ्या, ही तुमची जबाबदारी आहे, तुम्हीच बघा. माझी नाही आपली. त्यामुळे समजवा याला. धरा पण- घाला कपडे आणि चुरगावू नका. धरा नीट. लाडू असं करायचं नाही, घे घाल. आधी तू. तुला बारका भाऊ पाहिजे का नको? पाहिजे. पाहिजे ना? मग घाल चल. नाही. हे बघ, तू जर नीट शाळेत गेला नाहीस ना तर मी तुला तालमीत बी घेऊन जाणार नाही बघ. जायचं का नाही तालमीत? जायचं का नाही? हो. बघा झाला तयार. चला साहेब घाला आता. आलो. हॅलो. हॅलो, नमस्कार राणादा. नमस्कार, बोला की. अहो मी काय बोलणार, तुम्हीच बोला. 2 दिवस राहिल्यात माहिती आहे नव्हे. 2 दिवसात पैशाची सोय करा. नाही साहेब, तुम्हाला आज फोन करणारच होतो. ते 2 दिवस थांबायची काय गरज नाही. ते आज सांच्याला मिटवून टाकू समजा. खरंच काय? होय, तुम्हाला सांच्याला फोन करतो, मग या की तुम्ही. हा, आणि मिटवून टाकू समजा. हा बेस्ट. म्हणजे तुम्हाला पण ताप नको आणि मला पण नको. वाट बघतो फोनची. चालतंय. अहो एवढं खात्रीनं कशाला सांगितलं पैसे देतो म्हणून? आजचं उद्या झालं तर? अहो नाही, ते सुरतचा फोन झालाय कंपनी संग, आणि आज सुरतचं काम होणार म्हणजे होणार. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सूरज, हा? समधी कागदपत्र नीट घेतलास नव? होय आबा. विसरू नका काही. नाही नाही नाही. हा साहेब हा नमस्कार करतो. हा क्षमतो. अहो दे, हा? बाहेर काय पाऊस पडायलाय का? नाही हो, पण कवा पुढे याचा नियम नाही म्हणून आपण तयार असलेलं बरं. चालते चालते. हो सनिदा, हो. चला की आवरलं का नाही? एकच मिनिट. सनिदा, त्या साहेबाचा मला फोन आलता. चेक का टाकला नाही म्हणत होता तो. अरे नाही अजून, राहू द्या. साहेब आज येणार आहेत मळा बघायला. त्यांची रानदाची गाठभट होते की. अरे एकदा सगळं नीट झालं की नाही मग टाकूया चेक. आणि ठरायचं काय त्यात? चेक दिला म्हणजे ठरलंच की सगळं. हे बघ, रानादाकडनं फायनल होणं लय महत्वाचं आहे. ते बरोबर आहे. मग आपण एक काम करूया, आपण मळ्यात जाऊया आणि तिथंच ठरवूया. साहेब बी तिथं मळ्यात येईल, तिथंच ठरवून टाकूया. तेच करायचं आज. राणादा, आज जरा लवकर मळ्यात जायला लागते बघा. कंपनीचा साहेब मळा बघायला येतो म्हटलाय. होय, सूरजनं समजा सांगितलं मला, म्हणून तर आज तालमीला बी सुट्टी दिली. हे बेस केलं तर बघा. बरं सूरज, मी पुढे जातो, तू मागणं साहेबांना घेऊन ये. बरं जेवायलाच घेऊन ये त्यांना. हा नाही तोच बेत होता, खरं त्या साहेबाकडे नाही टाइम. या टायमाला नुसतं भेटून जातो म्हणलंय. चालते, काम सुरू झाल्यावर घेऊन ये. होय, दोघांनी बी चांगलंच मनावर घेतलं म्हणायचं. होय, आता व्याजाचा प्रश्न मिटणार, आणि समजात महत्वाचं म्हणजे सुरतचा बिझनेस सुरू होणार. हा, राणादांचा मळा आणि सनिदांचा बिझनेस.
आणि असं काय नाही, मला काय माझा एकटाच आहे का, सुरतचा बी आहे की. नाही तसं नाही हो राणादा, म्हणजे सनीदासनी मळ्यात इंटरेस्ट नाही म्हणून बिझनेस म्हटलो हो. आहो तुम्ही भाऊजींना कॉन्ट्रॅक्ट दिलं का? होय. हा. बराबर निघतो मी. नमस्कार करतो. औक्षवंत व्हा आणि असंच एकमेकाच्या साथीने प्रगती करत राहा. काय होय. चला या. येतो. या. चल. आहो छत्री घेऊन जा. होय. वा, माणूस 2 पावलं मागं आला की त्याला जोराची उडी मारता येते खरे. हो, आपल्यावर आलेल्या संकटांनी आपल्याला अजूनच जवळ आणलं आणि प्रगतीचा मार्गही मोकळा झाला. अंजली, हे दोन्ही भाऊ असेच एकत्र राहिले तर जग बी जिंकतील. बरं चला, आज शाळेत लवकर जायचंय, लाडू नाही घेऊन जायचंय ना. निघते मी. या. खरं लाडू होताच, पण आता आणखी एक नवा पाहुणा घरात आणायचं ठरलंय बघ चंदे. लई मजा येणार आहे बघ आता. चंदे, अगं तुला किती वेळा सांगितलं हे असलं काय करत जाऊ नकस, आमचं आम्ही घेतो बरं. अहो ताईसाहेब, चांगुलपणाचं लई मोठं खूळ लागलंय बघा तुम्हासनी. अहो काय केलं म्हणजे जाईल ते तरी सांगा. तुला किती वेळा सांगितलं चंदे, आमासनी आता आमचं घर, आमचा संसार आणि आमचा नवरा महत्वाचा. तू किती बी काही बी कर, जुनी नंदिता काय परत येणार नाही. अहो पर का, मला इथं लई बोर व्हायलंय, तुम्हासनी कसं कळत नाही. अच्छा, म्हणजे तुला बोर व्हायलंय म्हणून आम्ही आमच्या जीवाभावाच्या माणसांसंकट, आमच्या नवऱ्या संकट वैर धरायचं व्हय? अव नाही, तसं नाही. मग कसं? पर आपला नेता निवडून यावा असं प्रत्येकालाच वाटतं की. वाटतं की, पण इथं नेता निवडून येणं महत्वाचं नाही, देशाचं हित ज्यादा महत्वाचं आहे. आणि आम्ही आता आमच्या घराचं हित जपणार म्हणजे जपणार. ठीक आहे, जपा, मला काय. पण चंदे, तू आता उगत आहे जुन्या गोष्टी उगाळत बसत जाऊ नकस. हा, तुला नाही आणलास चहा? काय ग, चंदे, अगं आम्ही काय महाराणी आहे काय, हे असं वारा बिरा घालत जाऊ नकस बरं. उगा आम्हासनी कस तरी वाटतंय बघ. ताईसाहेब, मी काय म्हणते, काय म्हणजे बघा, रानदान थोरल्या ताईसाहेबांनी मुलाचा विचार केलाय, होय का नाही? तसंच तुम्ही बी करा की. अहो, मूल घरात आल्यावर मास्तनीचं लई लाड वाढणार, म्हणजे तुम्ही बी आई झाल्यावर तुमचं बी लाड लई होतील, होय का नाही? अगं चंदे, आम्हाला आमचं लाड महत्वाचं नाहीत, आधी घर मग मूल. अहो, घरासाठीच आणा मूल. आता तुमचं स्वतःच पोरग या घरासाठी आलं तर काय वाईट होणार आहे वय? नाही, म्हणजे बराबर आहे तुझं, पण आपण मूल सांभाळायच्या लायक आहे का नाही ते आधी बघायला पाहिजे ना. म्हणजे आता राणा भाऊजी आणि जाऊबांनी एवढा विचार करून निर्णय घेतलाय, आम्हासनी बी जरा विचार करायला लागल बघ, मग काय ते ठरवू. असं असेल तर माझी काय बी गरज नाही बघा तुम्हाला. मग मी जाऊ काय माझ्या तात्याकडे? जा. नाही म्हणजे तुला हे असं चहा गार करत राबवणं आम्हाला काही बरं वाटत नाही बघ, आमच्या मनाला पटत नाही ग चंदे. अहो ताईसाहेब, असं का बोलायला जा, मी मनापासून चहा गार करत होते वय. अगं तूच म्हणल्यास ना व तुला बोर व्हायलंय म्हणून म्हणलं जा तू तुझ्या तात्याकडं. पाहिजे तर आम्ही फोन करून सांगतो तात्याला आता चंदीच्या बी लग्नाचं बघा म्हणून, मग तू बी विचार करशील पोरा बाळाचा, है की नाही? नाही ताईसाहेब, मी तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही, मुली यायचं तवा येऊ द्या. बरं ताईसाहेब, मला एवढंच वाटतंय की तुम्ही बी लवकरात लवकर विचार करावा पोराचा. ते बघू येळ आली की, पण आता आम्हासनी आमचं घर महत्वाचं.